आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झालाय। नेरूळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय, तर रीतसर परवानगी न घेता जमावबंदीचं उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय। नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता। मनसे नेते अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं उद्घाटन करताना कोणतीही परवानगी न घेता त्याचं लोकार्पण केलं आणि त्यामुळे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय। आणि आता बातमी रायगडमधून आहे। रायगडमध्ये घराणेशाही दाखवणाऱ्यांविरोधात उठाव केलाय असं भरत गोगावले म्हणाले। जनतेला बदल हवा असतो। गोगावलेंनी सुनील तटकरेंना हा टोला लगावलाय। रायगडच्या रोह्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलंय। आतापर्यंतची काय घराणेशाही म्हणून ते काय दाखवत होते, त्याच्या विरोधातला हा उठाव आहे असं म्हटलं तर काय मला वाटत नाही वावगं ठरेल असं। कारण जनतेला पण कधी ना कधीतरी बदल हवा असतो आणि तो रोहा बदलतोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीमध्ये भरत चव्हाणांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झालाय। इंदापूरच्या नगराध्यक्ष पदाचे भरत चव्हाण हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील। दरम्यान भरत चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर हे पक्षावर नाराज आहेत। पैशावाल्यांना तिकीट दिलं असं कोणी म्हणत असेल तर आमचे पैसे वाम मार्गाने कमावले नाहीत असं उत्तर भरत चव्हाणांनी गारटकरांना दिलंय। बाबा पैशाकडे बघूनच तुम्ही तिकीट देताय, परंतु असं नसतं। इंदापूर शहरामध्ये काम करताना या जनतेने जेवढं प्रेम दिलंय की त्या प्रेमाचं मी उतरा येऊ शकत नाही, एवढं प्रेम या जनतेने दिलंय। पैसा आज आहे का नाही, नुसतं पैशावर मत निवडून असते तर आज टाटा बिर्ला अंबानी अडाणी यांनी देशाचे पंतप्रधान झाले असते, राष्ट्रपती झाले असते, मुख्यमंत्री झाले असते। पैशावाल्याला आमचा विरोध नाही, तुम्ही नीट लक्षात घ्या। कुणीतरी मुद्दाम काहीतरी गैरसमज करेल, पण पैसेवाला जरी असला तर त्या पक्ष संघटनेसाठी त्याचं योगदान किती, तो पक्ष संघटनेत किती काम करतोय, त्या पक्षाचं त्यांनी किती दिवस काम केलंय, किती वर्ष काम करतोय, आणि मग तो पैसेवाला असू दे की गडगंज असू दे, आम्हाला काय। वाक्याचा विपर्यास केला हा, काही लोक असे विपर्यास करतात की पैसेवाले। आणखी एक महत्त्वाची बातमी। शरद पवार येणार म्हणजे मला अजूनही धडकी भरते। शरद पवारांपेक्षा मी 8.5 महिन्यांनी लहान आहे असं सोलापुरातल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी वक्तव्य केलेले आहे। पण शरदराव येणार आहेत म्हटल्यानंतर मला अजूनही धडकी भरते आणि ते ट्रेन करतात लोकांना शरद पवारजी, तसे ट्रेन केलेले ईडन बेरी की त्यांचं एवढं वय तसं झालेलं नाही वय। मी त्यांच्यापेक्षा 8.5 महिन्यांनी लहान आहे। कष्ट घेतात, आज कुठून कुठे आले आणि आता परत ते आता मोटारीने जाणार। आणि आता बातमी अकोल्यातून। अकोल्यातील माजी आमदार बळीराम सिरस्कर यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला। शिवसेनेत गेलो पण त्यांच्या एकाही बैठकीला गेलो नाही या सिरस्करांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये आता वाद पेटण्याची शक्यता आहे।